श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम। नमस्कार। आज दिनांक 9 एप्रिल। श्रीराम जय राम जय जय राम। संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात। ज्याला सत्याचे ज्ञान झाले तो सर्वज्ञच बनला आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत होत। संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येतो आणि आपण संतांना नावे ठेवतो। एक जण संतांना उद्देशून म्हणाला, तुम्ही आमचे नुकसान करता। उपकार करणाऱ्यावरही उपकार करायला सांगून आम्हाला मेषपात्र करता। वास्तविक आपल्या संतांनी कर्मांचा ढीग पाडला आहे, पण त्यांच्या आणि आपल्या कर्मांमध्ये फरक आहे। राम करता या भावनेने त्यांनी कर्म केले, आपण मीपणाने करतो, म्हणून कर्म आपल्याला बंधनकारक बनते। संतांची कामगिरी कोणाला दिसत नाही आणि आमची फक्त दिसण्यापुरतीच असते, त्यामुळे ती पुरीच पडत नाही। एखादा पुष्कळ ज्ञानी झाला, पण ते ज्ञान जर वृत्तीत उतरले नाही तर त्याचा काय उपयोग। जगाचे खरे स्वरूप समजून घेण्यासाठी जो सुखदुःखाच्या जाळ्यात सापडला नाही त्याच्याकडे जावे। तो साक्षीत्वाने राहून जगापासून अलिप्तच राहतो, कर्म करूनही तो अलिप्त राहतो। आपण मात्र सुखदुःखात गुरफटून जातो। संतांचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याची शिव्यांची भाषा सुद्धा न बोचणारी किंबहुना आशीर्वाद रूपच ठरते। सत्पुरुष काही विद्वान नसतात। अतिविद्वान मनुष्य कोणी सत्पुरुष झालेला ऐकिवात नाही। कोणी 8व्या वर्षीच घरातून निघून जातो, तर कोणी लग्नातून पळून जातो, तर कुणाला लिहायला वाचायलाही येत नाही। असे लोक सत्पुरुष झालेले आढळतात। संतांनी देह सोडल्यावर सुद्धा लोकांना त्यांचे अस्तित्व भासते। लहान मूल बाहेर खेळत असते, परंतु मध्येच त्याला आईची आठवण होऊन तिच्याकडे धावते। याचा अर्थ असा की मुलाला आईचे सूक्ष्म स्मरण सतत असते। तसा भगवंताचा चटका, तशी त्याच्या अस्तित्वाची जाणीव, तशी त्याची निष्ठा आपल्याजवळ पाहिजे। भगवंताची अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो। त्या स्थितीत त्याला कोणी संत भेटला की तो निवांत होतो। संत हे खरोखर आईसारखे आहेत। ते आपल्याला भगवंताची आठवण देण्याचे कार्य करीत असतात। सर्व जगावर संतांचे उपकार आहेत। त्यांनी परमात्म्याला सगुणात आणले आणि तो आपल्याला सुसेव्य केला। परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले। एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी असे सोपे सद्ग्रंथ निर्माण केले आणि यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले। या 4 गोष्टी आचरणात आणायचा प्रयत्न ज्याने केला त्याला काहीही कमी पडणार नाही, नेहमी समाधानच राहील। जग संतांशिवाय असणे शक्यच नाही। आम्हाला त्यांना ओळखता येत नाही। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला पुन्हा एकदा संतांचं महात्म्य नीटपणे समजावून सांगतायत। खरे संत खरं तर ओळखणं फार कठीण असतं। त्यातही ते आपल्याला भेटणं आणि त्यांची आपल्याला संगत लाभणं, त्यांची कृपा आपल्याला लाभणं हे खरंच खूपच दुर्मिळ आहे। पण अशा संतांची संगत जेव्हा केव्हा आपल्याला लाभेल तेव्हा आपण निश्चितपणे त्याचा फायदा करून घ्यावा। संत हे आपल्यापेक्षा खूप वेगळे असतात। त्यांचा साधना मार्ग खरंच खूप कठीण असतो।
आणि त्यांनी भगवंताला खरंच प्राप्त करून घेतलेलं असतं खऱ्या अर्थाने. कारण ते या जगातल्या कुठल्याही विषयात अडकलेले नसतात, गुरफटलेले नसतात. त्यांना अत्र तत्र सर्वत्र चराचरात फक्त भगवंतच दिसत असतो. आणि म्हणूनच ते आपल्यालाही नाम देऊ करतात. हे साधन आपल्याला देऊन ते खरं तर आपल्याला खरंच आपल्यावर उपकार करत असतात. कारण या नामाद्वारेच ते आपल्याला आपल्या भगवंताच्या जवळ नेत असतात. पण तशी तळमळ मात्र आपल्यात उत्पन्न होणं फार गरजेचं आहे. कारण अशी भगवंताविषयी तळमळ उत्पन्न झाल्याखेरीज आपल्याला त्याची प्राप्ती तरी कशी होणार, नाही का? म्हणून आपल्याला संतांनी जे साधन देऊन आपल्याला उपकृत केलेलं आहे ते साधन, नामस्मरणाचं साधन आपण सातत्याने, निष्ठेने, चिकाटीने करणं आवश्यक आहे. मग आपल्या आयुष्यातलं जे खरं समाधान आहे ते आपल्याला निश्चितपणे लाभेल. आपल्या भगवंताची आपल्याला प्राप्ती निश्चितपणेच होईल. म्हणूनच आपण आपल्या गुरूंना ही प्रार्थना करूया की अशा संतांची संगत, त्यांची कृपा आम्हाला लाभो आणि त्याद्वारे आमच्या भगवंताची प्राप्ती, खऱ्या समाधानाची प्राप्ती आम्हाला आमच्या आयुष्यात लाभो. हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय